प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आज 10 दिवस होऊन गेले। या सोलापूर शहरातील या पंचवार्षिक निवडणुकीकडे जरी 8 वर्षातून निवडणूक होत असली तरीसुद्धा प्रचंड मोठी चुरस निर्माण झालेली आहे। अनेक पक्ष, अनेक उमेदवार, गट तट, राजकारण, अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत। विजयाचा गुलाल कोण उधळणार 16 तारखेला मतदार राजा दाखवून देईलच, परंतु आपण या प्रत्यक्ष उमेदवार कोणता प्रचार करतायत, त्यांना कसा प्रतिसाद मिळाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। आणि आज आपण पोचलो आहोत प्रभाग क्रमांक 22 ब या ठिकाणी। प्रभाग क्रमांक 22 या प्रभागामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवार रणरागिणी महिला उमेदवार आहेत विद्याताई अशोक माने। ह्या निवडणूक अपक्ष कपाट चिन्हावर लढवत आहेत आणि त्यांचं काम, त्यांचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागासह संपूर्ण शहर जिल्ह्याला माहीत आहे। राजकारणापासून अलिप्त राहूनही त्यांनी समाजसेवेचा वृत्त हातात घेतलेला आहे। एवढंच नव्हे, जनसेवा ही ईश्वर सेवा मानून त्या कार्यरत आहेत आणि काम करतच राहणार आहेत। राजकारण हा त्यांचा छंद नाही, 20% राजकारण, 80% समाजसेवा अशा प्रकारचं त्यांचं ध्येय धोरण हे आजपर्यंत या सामान्य जनतेला दिसून आलेलं असताना आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी या प्रभागामधून आपली उमेदवारी दाखल झाल्यानंतर आपण आपला परिचय थोडक्यात करून द्यावा। मी करतो। मी सौ विद्या अशोक माने, अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक 22 ब मधून कपाट या चिन्हावर लढवित आहे। गेल्या किती वर्षापासून आपण हे समाजसेवेचं काम हातात घेतले? गेल्या 10-15 वर्षापासून मी समाजसेवा करत आहे आणि आम्ही कुठल्याही पक्षाचा किंवा सत्तेचा किंवा पदाचा वापर न करता मी फक्त समाजसेवा करतच समाजसेवेतूनच आज मी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। अगदी बरोबर। ही समाजसेवा करत असताना आजपर्यंत आपण महिलांच्या ज्या काही तक्रारी, अडचणी, किती महिलापर्यंत आपण अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे? किती महिला म्हणण्यापेक्षा असंख्य महिला असतील, पुरुष असतील, असं काही नाही की महिलांवरच अन्याय होतो। आत्ताच्या युगामध्ये, या जनरेशनमध्ये सध्या जास्तीत जास्त पुरुषांवर अन्याय होतात, हे मला दिसून आलेले समस्या सोडवत असताना। या प्रभागामध्ये आपण 10 दिवसापासून होम टू होम प्रचार करत असताना या नागरिकांनी, मतदारांनी आपल्याला कोणकोणत्या समस्या प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे? समस्या असतील एक बऱ्याच वर्षानुवर्षापासून नागरिकांच्या समस्या, लाईट असतील खांबावरचे, किंवा पोल असतील, किंवा रस्त्यांच्या समस्या असतील, किंवा झाडी असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, ह्या समस्या म्हणजे बऱ्याच वर्षानुवर्ष चालूच आहेत आणि तशाच आहेत। वर्षानुवर्ष नगरसेवक निवडून येतात, आमदार निवडून येतात, पण त्या समस्या काय सुटत नाहीत। समस्या तशाच आहेत, पण निवडणूक हे चालूच आहे पुढं। निवडून येणारे लोकही निवडून येतात, पण समस्या सोडवल्या पाहिजेत मतदारांनी। हे पहा, ही निवडणूक ही 1 दिवसाची नसून 5 वर्षाची निवडणूक आहे आणि आत्ताची निवडणूक तर लॉकडाऊनमुळे 8 वर्षानंतर आलेली आहे। अगदी बरोबर। तर मला असं वाटतं की 1 दिवसाचं खायचा 1000 रुपये, 2000 रुपये मतदानासाठी घेण्याऐवजी की पुढच्या 5 वर्षाचा विचार नागरिकांनी आणि मतदारांनी करावा आणि स्वच्छ प्रभाग किंवा स्वच्छ शहर किंवा स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान ह्या म्हणजे ही मनामध्ये घोषणा ठेवून किंवा संकल्प ठेवून नागरिकांनी वागावं किंवा मतदारांना, योग्य मतदाराला निवडून द्यावं। पुढच्या 5 वर्षाचा विकासाचा अजेंडा घेऊन जावं। अगदी तळमळीनं आपल्या सोलापूर शहर प्रभागाचा विकास झाला पाहिजे अशी ताईंची ठाम भूमिका आहे। त्याचबरोबर आपण या सोलापूर शहर प्रभागच नव्हे, सोलापूर शहरातील जे काही बेवारस, निराधार आहेत यांच्यासाठी आजपर्यंत कोणकोणती कामं केली आहेत आपण?
सोलापूर शहर किंवा प्रभागापुरतं मी काम केलेलं नाही आहे किंवा मनामध्ये स्वार्थी भावना की मी नगरसेवकचं इलेक्शन लढवण्यासाठी किंवा हे निवडणूक लढवण्यासाठी मी काय काम केलेलं नाही आहे किंवा प्रभागापुरतं काम केलेलं नाही मी. म्हणजे मी सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, गल्ली असेल, झोपडपट्टी असेल किंवा प्रभाग असेल, प्रत्येक ठिकाणी जिथं अडचण तिथं विद्याताई माने, जिथं अडचण तिथं विद्याताई माने ह्या पद्धतीने मी काम करते आणि जिथं अन्याय होतोय तिथं विद्याताई हजर असते. अगदी धावून जातात. आपण जर उद्या महापालिकेत पोचलात तर प्राधान्यानं या सर्वसामान्य माणसांसाठी हे पाणी, रस्ते तर कायमच्याच समस्या आहेत, या व्यतिरिक्त आपलं व्हिजन काय आहे? रस्ते असतील, पाणी असतील, ड्रेनेज असतील, ह्या समस्या वर्षानुवर्षापासून आहेत. त्या काही नीट झालेल्या नाही आहेत किंवा आता नीट नाही आहेत किंवा इथून पुढेही ते नगरसेवक असतील, आमदार असतील, ते करतील असं मी काय म्हणजे सांगू शकत नाही त्यांचा. तर मला असं वाटतंय की याच्या व्यतिरिक्तही नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात. रोजगार असतील किंवा घरातील भांडण असतील, नवऱ्यांचे म्हणजे दारू पिणे येते किंवा अन्न किंवा अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्याच गोष्टी असतील, शिक्षण असेल, ह्या सगळं सोडवण्याचं काम मी करल, नक्की करा. अगदी बरोबर आहे. गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना आपण ई श्रम कार्ड असेल, बांधकाम कार्ड असेल, यातून किती लोकांपर्यंत आपण पोचलेला आहात? मी समाजसेवा करत असताना मी जवळजवळ ई श्रम कार्ड सोलापूर प्रभाग नव्हे, सोलापूर शहर, जिल्हा, तालुका, प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन, गल्लीबोळामध्ये जाऊन जे अशिक्षित लोक आहेत, ज्यांना सरकारी योजना किंवा ई सेवांचं लाभ माहीत नाही किंवा गव्हर्नमेंटच्या योजना त्यांना माहीत नसतात, त्या अशिक्षित लोकांपर्यंत मी ह्या योजना त्यांना समजावून सांगून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवून त्यांना त्या योजनेचा 20,000 लोकांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. अगदी बरोबर. अशा प्रकारचा लाभ मिळवून देणाऱ्यालाच समाजसेवक किंवा समाजसेविका असं ब्रीद दिलेलं आहे समाजानेच. आणि म्हणून आपण या व्यतिरिक्त समाजातील जे निराधार किंवा जे जोगती तृतीयपंथी या लोकांसाठी पण आपलं काम फार मोठं आहे. त्यासाठी आपण काय काय केलेलं आहे? इथं निराधार लोक असतील, बेघर लोक असतील किंवा बेवारस लोक असतील किंवा अनाथ मुलं असतील, यांच्यासाठी मी अन्नधान्य म्हणजे माझ्या परीने, मी पण एक गरीब घरातील व्यक्ती आहे किंवा महिला आहे, तर मी ह्याच्यातून माझ्या परीने जेवढं होईल तेवढं त्यांना, म्हणजे मला त्यांचे हाल बघवत नाहीत, तर त्यांच्यापर्यंत मी अन्नधान्य असेल किंवा कपडे असतील त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करते. आणि तृतीयपंथी म्हणलं तर तृतीयपंथी हाही एक भारतीय नागरिक आहे किंवा आपल्यातीलच एक नागरिक आहे तो बी, तर त्यालाही म्हणजे समाजाने मान सन्मान दिला पाहिजे आणि त्याला आपल्यामध्ये नाही का म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी भेदभाव न करता त्यालाही एक माणूस म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे आणि त्याचा सांभाळ केला पाहिजे. एवढंच यासाठी मी प्रयत्न केलेला आहे, करते आणि करत राहणार. असंच एका तृतीयपंथीला मी सांभाळले होते 3 वर्ष आणि त्यांनी काही म्हणजे दवाखान्याच्या ह्याच्यानी तो एक म्हणजे वारला, त्याची मयत झाली. मयत झाल्यानंतर तृतीयपंथी लोकांनी त्याला कोणीही जवळ घेतलेलं नाही किंवा तो बेवारस म्हणून सिव्हिलमध्ये पडलेला होता. त्यावेळी त्याची मयत मी स्वतः करून, स्वखर्चाने करून त्याला मी मयत करून त्याला म्हणजे सन्मान दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे तृतीयपंथी किंवा जे निराधार आहेत अशांकडे समाजातील कुणीच लक्ष देत नाही. अशा लोकांकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने माणुसकी हाच धर्म आहे हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि हेच आपली समाजसेवा आपल्याला निश्चितपणे विजयापर्यंत पोचवेल असा विश्वास हो. मला विश्वास आहे. आज मी निस्वार्थी काम केलेलं आहे. कुठल्याही स्वार्थी भावनेने मी आत्तापर्यंत नागरिकांचं, जनतेचं किंवा गोरगरीब लोकांचं काम केलेलं नाही आहे. तर याला साक्षीदार देव आहे. तर देवाच्या साक्षीने आज माझा देवावर खूप मोठा विश्वास आहे. तर वरून बघणारा हा देव असतो
माणसांपेक्षा श्रेष्ठ हा देव आहे, म्हणून माझा विश्वास देवावर आहे. मी त्यामुळे माझा विजय होईल हे मी सांगते. आता राहिला प्रश्न तो म्हणजे या प्रभागामध्ये आता फक्त 2च दिवस प्रचाराला उरलेले आहेत आणि या उरलेल्या वेळामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपण उद्या आपली पदयात्रा आहे असं आम्हाला समजलेलं आहे. तर या पदयात्रेत गेल्यानंतर किंवा पदयात्रेदरम्यान आपण या प्रभागातील नागरिकांना कोणते आव्हान करणार? नाही, मी नागरिकांना मी म्हणजे मला निवडून द्या बाबा पुढच्या भविष्यासाठी किंवा 5 वर्षासाठी. 5 वर्षच नव्हे, तर मी असं नाही की मी निवडून आले पण 5 वर्षापुरतंच मी काम करेल. तर नागरिकांच्या समस्या मी जेव्हा समस्या असेल तेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचल. तर मी त्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि इथून पुढेही त्यांच्या समस्या सोडवेल. तर योग्य व्यक्तीला निवडून आणावं. मला असं वाटतं की प्रभागाचा विकास होईल, तसंच जनतेचा विकास होईल. अगदी बरोबर. प्रभागाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देणं हे मतदाराच्या हातात आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार राजा हा प्रामाणिक आहे. सगळेच मतदार मटण आणि बटनकडे नसतात, तर प्रामाणिक मतदारसुद्धा भरपूर आहेत आणि त्याच्याच बळावर लोकशाही जिवंत आहे. म्हणूनच आज आपल्याला विजयाची खात्री आहे. अपक्ष उमेदवार असूनसुद्धा आपल्याला विजयाची खात्री आहे. का तर आपलं काम आहे. या कामाच्या बळावर निश्चितपणे आपल्याला हे नागरिक हे मतदार पोचपावती देतील असा 100% विश्वास वाटतो का? हो, मला 100% विश्वास वाटतो. 15 तारखेला मतदान आहे, गुरुवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर तरीही नागरिकांनी माझ्या समाजसेवेची पोचपावती म्हणून माझ्या कपाटे या चिन्हावर 8 नंबर अनुक्रमांक आहे, बटन दाबून मला बहुसंख्येने बहुमताने विजय करावा ही अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. प्रजासेवा न्यूज ईश्वर आंबटसह दादासाहेब नील, सोलापूर.